चला ऐकूया एक प्रसिद्ध लोककथा एका आजीची जी निघालीये जंगलाच्या वाटेने. प्रश्न असा आहे की एक साधी म्हातारी आजी वाघ आणि कोल्ह्याला कशी काय मात देऊ शकते. तर गोष्टीची सुरुवात होते एका आजीपासून जिला आपल्या लेकीच्या भेटीची ओढ लागली आहे. पण अडचण अशी की तिचा रस्ता एका घनदाट जंगलातून जातो आणि लगेचच तिच्या समोर एक भुकेला कोल्हा येतो. तो म्हणतो, आजी, आता मी तुला खाणार. पण आजी अजिबात घाबरत नाही. ती त्याला एक मस्त आयडिया देते. कोल्ह्याचं तर झालं, पण पुढे तर चक्क एक भला मोठा वाघच आडवा येतो. आणि काय आश्चर्य, आजी त्यालाही तेच उत्तर देते. खरंच हुशार आहे. आजी आपल्या लेकीकडे पोचते, पोटभर खाते आणि मस्त गुटगुटीत होते. पण आता खरा प्रश्न आहे, घरी परत जायचं कसं? इथे मदतीला येते तिची हुशार मुलगी एका भल्या मोठ्या भोपळ्यासकट. त्यांची योजना बघा. पोकळा पोकळ करायचा, आजीला आत बसवायचं आणि ढकलून द्यायचं. आणि मग काय, आईला आत बसवून मुलीने तो भोपळा दिला ढकलून. आत बसून आजी गाणं म्हणायला लागते आणि भोपळा गडगडत सुटतो. वाघ आणि कोल्हा तो विचित्र भोपळा अडवतात आणि विचारतात, ए भोपळ्या, म्हातारी पाहिलीस का? आजी आतूनच उत्तर देते आणि भोपळ्याला पुढे जायला सांगते. काय हुशारी! बिचारे वाघ कोल्हे बघतच राहतात आणि त्यांचं जेवण त्यांच्या समोरून निघून जातं. आणि अशा प्रकारे आजीबाई आपल्या घरी सुखरूप पोहोचतात. म्हणजे बघा, एका बाजूला होती अफाट ताकद आणि दुसऱ्या बाजूला होती फक्त बुद्धी. तर मग विचार करा, ताकदीपेक्षा बुद्धी खरंच नेहमी श्रेष्ठ असते का?